संवैधानिक नहीं है, घटनाबाह्य मुख्यमंत्री है। ये सरकार कल गिरेगी, एक हफ्ते के बाद गिरेगी, मुख्यमंत्री पद जाएगा। अभी 2.5 साल में काम किया, अब डिप्टी चीफ मिनिस्टर वो भी बोलता है घटनाबाह्य है। अभी विरोधी पक्ष नेता बनने के लिए लोगों की समस्या छुड़ाना है। ये विदर्भ में जो सेशन हो रहा है, विदर्भ की जनता के प्रश्न को सभागृह में, सदन में उन्होंने रखना चाहिए और सरकार से उसकी समस्या को छुड़ाना चाहिए, न्याय दिलाना चाहिए। ये छोड़ के कुर्सी दो, कुर्सी दो, कुर्सी। अरे तुम्हारे को तो जनता ने ही नकार दिया है। जनता ने ही विपक्ष का नेता मिले, इतनी संख्या ही नहीं दी है। जनता ने तुमको नकार दिया है। अभी ये अधिकार तो अध्यक्ष जी का है, सभापति जी का है, हमें उसमें कुछ ऐतराज नहीं है, हमें कुछ विरोध भी नहीं है। लेकिन आप देखिए, पिछले समय लोकसभा में भी उनकी संख्या कम थी, उनको विपक्ष का नेता नहीं मिला। इस बार संख्या बढ़ गई। तो मैंने अभी अभी कहा ना कि विपक्ष का नेता बनने की इतनी संख्या तो अगली बार जब चुनाव होगा तो जुटाओ, उतनी मेहनत करो। अभी लोगों ने उनको भगा दिया है, नकार दिया है, तो उन्होंने उसका आत्मचिंतन करना चाहिए, आत्म परीक्षण करना चाहिए, न कि बार बार जहां देखो एकनाथ शिंदे, जहां देखो एकनाथ शिंदे। मेरा क्या हुआ? मैं तो आगे लोगों का काम कर रहा हूँ, लोगों की सेवा कर रहे हैं। वो आरोप कर रहे हैं, टीका कर रहे हैं। इतना जो वो मुख्यमंत्री में जब बना उनको हजम ही नहीं हुआ। इतना पेट दर्द, इतनी मत्सर, इतना जो अहंकार जो देखा गया, ये ऐसा राजनीति में नहीं होता है। और लोगों को लोकशाही में जनता का मत बहुत इम्पोर्टेंट रहता है। जनता सब कुछ करती है और जनता ही सबसे बड़ी है, ये मानने वाला मैं हूँ। भाई दोन प्रश्न, भाई प्लीज, दोन प्रश्न, बोलते नाही, अरे बाबा बोलून झालं ना, बोललो ना भाई, दोन प्रश्न बोलले काय भाई दादा, सरकारसाठी अधिवेशन कसं असणार? कारण विरोधक प्रचंड टीका करतायत, कमी दिवसाचं आहे, कामकाज होणार अरे नाही. बाबा, विरोधी पक्षाने येऊन सभागृहामध्ये प्रश्न मांडावे, विदर्भातले प्रश्न मांडावे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे, विदर्भातल्या समस्यांबद्दल मांडावं, सभागृहात भांडावं ना सरकार बरोबर. आम्ही समर्थ आहोत त्यांना उत्तर द्यायला आणि न्याय द्यायला इथल्या विदर्भाच्या जनतेला. पण त्यांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही. फक्त आणि फक्त राजकारण करायचं, स्टंट करायचा, पायऱ्यांवर येऊन आंदोलन करायचं आणि तुम्ही त्याचं चित्रण करायचं आणि जनतेमध्ये पाठवायचं. एवढं जनतेच्या प्रश्नांना न्याय कुठे मिळतो? अधिवेशन कशाला असतं? हे जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी. त्यामुळे सरकार पूर्णपणे कमी दिवसाचं अधिवेशन असलं तरी सुद्धा विदर्भाच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर चर्चा करेल. विदर्भाला न्याय देण्याचं काम सरकारची आमची जबाबदारी आहे आणि विरोधी पक्षाने उलट विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहामध्ये चर्चा मांडावी, मुद्दे मांडावे. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाही, म्हणजे सभेत पण नाहीये आणि परिषदेमध्ये पण नाहीये. विरोधी पक्ष नेता नसताना कामकाज सुद्धा नीट होऊ शकेल का सरकारचं, किंवा सरकारला सुद्धा मजा येईल का काम करताना? का आता विरोधी पक्ष नेता करणं हे अध्यक्षांचा अधिकार आहे, सभापतींचा अधिकार आहे. परंतु मी एवढं सांगतो, आमचा काही त्याला विरोध नाहीये. परंतु नियमाप्रमाणे, घटनेप्रमाणे तेवढं संख्याबळ लोकांनी त्यांना दिलं नाही. विरोधी पक्ष नेता बनण्या इतकं देखील लोकांनी त्यांना संख्याबळ नाही दिलं. त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे, झिडकारलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती होती, लोकसभेत पण मी मगाशीही सांगितलं, लोकसभेत जेव्हा संख्याबळ कमी होतं तेव्हा त्यांचा विरोधी पक्ष नेता झाला नाही. यावेळेस मात्र 2024ला त्यांचं विरोधी पक्ष नेत्याचं संख्याबळ झालं, त्यांना विरोधी पक्ष नेता मिळाला. आणि म्हणून मी तर सांगतोय ना की तुम्हाला तर विरोधी पक्ष नेत्यासाठी झगडावं लागेल, तेवढ्या संख्याबळ मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल पुढच्या निवडणुकीसाठी. पण त्याची एवढं सक्षम आहेत का? 2-2 दिवस फक्त येत आहेत अधिवेशनामध्ये, नेते सक्षम आहेत? कोण? विरोधी पक्षनेते असं म्हणतायत. हे बघा, मी तर एवढंच सांगतो, इथं कोणावर आरोप करायचे असतील, कुणाकडून सरकारकडून उत्तर घ्यायची असतील, आपले मुद्दे मांडायचे असतील तर पूर्ण वेळ अधिवेशनात तर बसायला पाहिजे.